नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण 21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यामध्ये पर्यावरण घटकावर विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। त्यापूर्वी आपण पर्यावरण या घटकाचा अभ्यासक्रम बघूया। यामध्ये आयोगाने इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे, तो असा आहे: जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन। याचा मराठी अनुवाद आपण असा केला: पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण घडामोडी ज्याकरिता या विषयाचे विशेष ज्ञान आवश्यक नाही। आयोगाने असं म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला यातील विशेष ज्ञान आवश्यक नाही हे जे आहे की विशेष ज्ञान कशाला म्हणायचा, तर आपल्याला किमान ज्ञान सुद्धा आवश्यक असतं। आणि हा जो विषय आहे तो आपण शालेय अभ्यासक्रमात शिकलेला असतो, तर त्यावर आता ज्या काही घडामोडी होत असतात त्यावर आता प्रश्न विचारलेले असतात। तर यासाठी संदर्भ पुस्तक कोणतं वापरायचं, तर मी तुम्हाला सुचवेन के सागर प्रकाशनाचं संपूर्ण पारिस्थितिकी, जैवविविधता व हवामान बदल हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे। आणि आज आपण व्हिडिओमध्ये जे पान क्रमांक रेफरन्सला दिलेले आहेत संदर्भासाठी, की हा प्रश्न जो आयोगाने जे प्रश्न विचारले आहे त्याचे उत्तर आपल्याला कुठे मिळेल, तर त्या पुस्तकाचे पान क्रमांक आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। आपण आयोगाची जी ए सेट जो होता प्रश्नपत्रिकेचा संच ए तो आपण घेतलेला आहे। आणि हा जो 31 क्रमांक आपल्याला दिसतो तो त्या सिरीजमधला आहे। तर यावेळेस आयोगाने हा जो पेपर होता तो अत्यंत व्यवस्थित आपल्याला घटकवार प्रश्न यामध्ये दिसतात। बऱ्याचदा कसं होतं की प्रश्न हे मिक्स केलेले असतात, परंतु यावर्षीच्या परीक्षेमध्ये आपल्याला सलग असे प्रश्न घटकवार मिळालेले आहेत। तर प्रश्न क्रमांक 31 कोणता आहे: खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले? पर्याय आहेत: आशियातील चित्ता, आशियातील हत्ती, वाळवंटातील कोल्हा, गंगेतील डॉल्फिन। तर आपल्याला आपल्या सामान्य ज्ञानानुसार हे माहिती आहे की सध्या भारतात चित्ता नाही, हत्ती आपल्याला दिसतो। तुम्ही पेपर वाचत असाल तर गंगेतील डॉल्फिनबद्दलही बातम्या येतात आणि वाळवंटातील कोल्ह्याबद्दलही बातम्या येतात। तर 1952 पूर्वी नष्ट होणारा जो प्राणी आहे तो आहे आशियातील चित्ता। याचं उत्तर आहे 1। हे आयोगाचे जे 3 घटक आपण म्हटले की जैवविविधता, पर्यावरणीय पारिस्थितिकी आणि हवामान बदल, त्यातल्या जैवविविधता या घटकावरचा हा प्रश्न आहे। हा आपल्याला पुस्तकामध्ये पान क्रमांक 139, 115 किंवा 109 या 3 पानांचं आपण जर वाचन केलं तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल। पुढचा प्रश्न आहे: वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? तर वस्तीस्थान म्हणजे ज्या ठिकाणी सजीव राहतात ते त्यांचं जे नेहमीचं राहण्याचं ठिकाण असतं, त्यांची जी परिसंस्था ती तयार झालेली असते त्याला वस्तीस्थान किंवा हॅबिटेट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात। तर यामध्ये पर्याय आहे: निर्वनीकरण, दलदलीचे पुनःप्रापण, जमिनीच्या वापरात होणारे बदल, उदरनिर्वाह शेती। तर याचं उत्तर आहे पर्याय 2 म्हणजे ए, बी आणि सी या गोष्टींमुळे वस्तीस्थान नष्ट होतं। उदरनिर्वाह शेती म्हणजे काय की आपल्याला उदरनिर्वाहासाठी जेवढं आवश्यक असतं तेवढंच शेतीतून उत्पादन घ्यायचं। तर यामध्ये निसर्गाची हानी होत नाही, म्हणून डी हा पर्याय सोडून ए, बी आणि सी यामुळे वस्तीस्थान नष्ट होतं। तर याबद्दल आपल्याला पान क्रमांक 86 किंवा 106 यामध्ये याचं उत्तर मिळेल। राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पुढचा प्रश्न जो आहे त्यामध्ये एका बाजूला आपल्याला नॅशनल पार्क दिलेले आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला राज्य दिलेली आहे। तर यामध्ये नरमदाफा, याला काही ठिकाणी नामदाफा पण असं म्हणतात, भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, दुधवा। तर आपल्याला हा प्रश्न पान क्रमांक 134, 135चा अभ्यास केला तर त्या पान क्रमांकावर आपण सगळे राष्ट्रीय उद्यान आणि त्यांची राज्य दिलेली आहे। तर याचं उत्तर आहे 4। पुढचा प्रश्न आहे आवाजाची पातळी आणि त्याचा मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे होणारे परिणाम। तर पुढे दुसऱ्या स्तंभामध्ये कार्य दिलेलं आहे। तर 100 dB, dB म्हणजे डेसिबल्स, हे आवाजाची पातळी मोजण्याचं एकक आहे।
तर आपल्याला जाणवते हे पर्याय जे दिलेले आहे त्यामध्ये स्तंभ 1 मध्ये जे काही दिलं आहे त्यामध्ये 40, 70, 90 आणि 100 म्हणजे असा तो क्रम आहे. तर 100 डेसिबल्स एवढा जर आवाज असेल तर तुमची श्रवण क्षमतेची कायमची हानी होऊ शकते. नंतर 90 डेसिबल म्हणजे डी मी म्हणतोय, यामुळे तुमचं कार्यक्षमतेची हानी होईल. 70 मध्ये तुमच्या भाषणात व्यत्यय येईल. 40 मध्ये झोपेत अडथळा होईल. तर हे जर आपण बघितलं तर B1 असा पर्याय आपल्याला 2 दिसेल. A3 तर पर्याय 2 हे त्याचं उत्तर आहे. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपण पान क्रमांक 150 मध्ये पुस्तकामध्ये दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, एका बाजूला प्राणीच्या जाती दिलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं महत्त्व दिलेलं आहे. तर हा प्रश्न जो आहे तो आपल्या सामान्य ज्ञानावर आधारित आहे. म्हणजे या प्रश्नासाठी तुम्हाला विशेष ज्ञानाची आवश्यक नाही. म्हणजे पुस्तक जरी तुम्ही रेफर नाही केलं तरी याचं उत्तर तुम्हाला येईल. कारण आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत की गांडूळ जो आहे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे असं म्हणतात. कारण तो जमीन सुपीक करण्यामध्ये आपली मदत करतो. तर D चं 3 हे आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये दिसून येतं. तर साप काय करतो? साप हा उंदरांना खातो, त्यामुळे उंदरांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करतो. बेडूक जो आहे तो कीटकांना खातो आणि कीटक जे आहे ते परागकण वाहक असतात. पिकांमध्ये जे बीजोत्पादन व्हायचं असतं त्यासाठी परागकणांचं वहन होणं आवश्यक आहे. तर त्यासाठी कीटकांची आवश्यकता आहे. पुढचा प्रश्न आहे, संपुष्टात न येणारी संसाधने. तर ही अशी संसाधने आहेत की जी संपणार नाही. तर आपल्याला असं लक्षात येईल की सौर ऊर्जा हे न संपणारं संसाधन आहे. दुसरं आहे स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. तर स्थितांबरामध्ये ओझोनचा दाट स्तर असतो. त्यानंतर अपुनरावर्ती किंवा पुनर्नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनूतनावर्ती संसाधने म्हणजे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आपण त्याला म्हणतो. तर हे कुठले आहेत? जीवाश्म इंधन, कोळसा, पेट्रोल आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स. तर हा मानव निर्मित कृत्यांमुळे निर्माण होतो. याचं उत्तर आहे 3. तर हा पर्यावरणीय पारिस्थितिकीचा जो पार्ट आहे त्याच्यावरचा आधारित प्रश्न आहे किंवा हा प्रदूषणामध्ये पण विचारला जाऊ शकतो. आपण पान क्रमांक 17 मध्ये जर अभ्यासलं तर त्यामध्ये पृथ्वीवरील जे काही वातावरणाचे भाग आहेत स्थितांबर, तर त्यांचं विश्लेषण केलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचा अभ्यास केल्यास तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. यामध्ये एका बाजूला दिला आहे बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि उजव्या बाजूला दिला आहे महासागर, समुद्र, नद्या, तळे, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी, पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण, पृथ्वीचा घन खडकांचा घटक. तर बायो म्हणजे जीव, म्हणजे ज्यामध्ये जीव असतं असं जे आवरण असतं त्याला बायोस्फिअर म्हणतात. तर ते कोण असणार आहे? वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. दुसरा आहे लिथोस्फिअर. त्याची जोडी कुठे लागेल? पृथ्वीचा घन खडकांचा घटक. तर असं आपण बघितलं तर आपलं याचं उत्तर आहे 3. तर हे आपल्याला पान क्रमांक 16 वर आपल्याला हे याचं उत्तर सापडेल. पुढचा प्रश्न आहे, हा चालू घडामोडी यामध्ये विचारलेला होता, तो पण पर्यावरणाशी संबंधित आहे. तर हा प्रश्न जो आहे तर आपण पुस्तकाचं पान क्रमांक 212 जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला याचं उत्तर मिळेल. ग्रेटा थनबर्ग यांच्यावर अर्ध्या पानाचं त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर प्रश्न आहे, टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली? तर याचं उत्तर आहे ग्रेटा थनबर्ग. तर हा हवामान बदल या घटकावरील प्रश्न आहे. तर आपण पुस्तक जर नीट अभ्यासलं तर आपल्याला या जवळजवळ 8 प्रश्नांची उत्तरं अचूकपणे सोडवता आली. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो आणि अभ्यासासाठी शुभेच्छा.